3/8 ने गुणाकार करायचा होता, पण चुकून 3/4 ने केला. दोन्ही उत्तरामध्ये 150चा फरक आहे, तर मूळ संख्या किती? बऱ्याच एक्झामला असा प्रश्न विचारलेला आहे. लक्षात घ्या, प्रश्नामध्ये गुणाकार याऐवजी पट हा शब्द देखील वापरून प्रश्न विचारला जाऊ शकतो. दोन्ही सेमच आहे. तर बघा, ज्या दोन संख्यांनी गुणाकार केला आहे त्याची वजाबाकी करायची आणि जो फरक दिलेला आहे त्याला भागायचा. तर बघा कसं, ज्या दोन संख्यांनी गुणाकार केलाय ती एक आहे 3/4 आणि दुसरी आहे 3/8. तर त्या संख्या लिहून घेतल्या, 3/4 3/8. आणखी काय दिलं आपल्याला, तर फरक दिलाय. तर तो किती दिलेला आहे, तो 150. तर मी काय म्हटलं की या दोघांची करायची वजाबाकी. ठीक आहे. तर आता तिरकस गुणाकार करूया. 8 त्रिक 24, 4 त्रिकम 12 आणि 8 चोक 32. तर पुढे ज्यावेळेस इक्वेशन सॉल्व्ह करतो आपण, 24 मधून 12 गेले, 12 राहिले, खाली राहिले 32. आणि पुढे ज्यावेळेस मी करेन तर हे येईल 4 त्रिकम 12 आणि 8 चोक 32. तर हे आलं 3/8. तर हे 3/8 जे आले आणि जो फरक आहे तर त्या फरकाला 3/8 ने भागायचं. तर आपल्याला माहित आहे की भागाकारामध्ये जो इथं अंक असतो तो वरती जाऊन गुणाकारात जातो. तर इक्वेशन काय होईल, तर 150 गुणिले 8 भागिले 3. आणि हे इक्वेशन पुढे जर सॉल्व्ह केलं, 3 15 हा उरलेला 0, 50 आणि 8चा गुणाकार 8 45. तर हे आलं ऑप्शन नंबर 3. तर या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. तर भेटूया उद्या एका नवीन ट्रिक सोबत.